नमस्कार. 20 घरगुती रामबाण उपाय आपण पाहणार आहोत. सगळ्यांनाच आवडणार आहे. तर चला सुरुवात करूया. नंबर 1. रोजच्या आहारात मिठाचे जास्त सेवन केल्यामुळे केस गळतीची समस्या, त्याचबरोबर किडनीला सूज येणे आणि वारंवार घसा कोरडा पडणे या समस्या होऊ शकतात. त्याच्यामुळे दररोजच्या आहारात मिठाचे सेवन योग्य प्रमाणात असले पाहिजे. नंबर 2. खारी, बिस्किट, टोस्ट हे पदार्थ मैद्यापासून बनवलेले असतात. म्हणून हे पदार्थ सारखे खाल्ल्यामुळे अपचन, ॲसिडिटी, गॅसेस आणि बद्धकोष्ठता असे त्रास जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे मैद्याचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. नंबर 3. सफरचंद तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. याचे नियमित सेवन केल्यामुळे चेहऱ्यावरील जे काही काळे डाग आलेले आहेत, पांढरे डाग आलेले आहेत ते कमी होतात आणि त्यामुळे तुमचा चेहरा खूप सुंदर असा चमकतो आणि तजेलदार सुद्धा दिसतो. नंबर 4. नियमितपणे फेस योगा केल्यामुळे चेहऱ्यावरील मांसपेशी मजबूत होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर छान टोन राहतो आणि चेहऱ्यावर छान ग्लो सुद्धा येतो. तसेच चेहऱ्यावरील सूज आणि फॅट्स कमी होण्यास मदत होते. त्याच्यामुळे नियमितपणे फेस योगा करा. नंबर 5. गव्हाच्या गवताच्या रसामध्ये सेलेनियम असते, जे तुम्हाला थायरॉइड ग्रंथी योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. जर तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्ही दररोज 1 ग्लास गव्हाच्या गवताचा ज्यूस प्यायला हवा. या ज्यूसचे नियमितपणे सेवन केल्यामुळे थायरॉइड कमी होण्यास मदत होते. नंबर 6. रोज नियमितपणे शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते, कारण शेंगदाण्यामध्ये प्रोटीन, फायबर, खनिजे, विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. नंबर 7. गरम पाण्यामध्ये कोरफडीचं जेल टाकून आठवड्यातून 2दा चेहऱ्यावर वाफ घेतल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते आणि चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. नंबर 8. हातपाय विनाकारण थरथरत असल्यास रात्रीचे जेवण झाल्यावर लवंग चावून खा आणि वरून गरम पाणी प्या. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. नंबर 9. गाईचे तूप नेहमीच खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेवल योग्य प्रमाणात राहते. त्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. तसेच पचनशक्ती वाढवण्यासाठी गाईचे तूप उत्तम आहे. नंबर 10. 3 ते 4 खजूर नियमितपणे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते, केस गळणे कमी होते, तसेच पचनसंस्था निरोगी राहते आणि अशक्तपणा येत नाही. त्याच्यामुळे नियमित खजूर खाल्लं पाहिजे. नंबर 11. राजमामध्ये कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असते. तसेच राजमामध्ये कॅलरीज खूपच कमी असतात. त्याच्यामुळे वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर राजमा खूपच प्रभावी ठरतो. राजमामध्ये फायबर सुद्धा असतात. याच फायबरमुळे पचनक्रिया योग्य राहते आणि बद्धकोष्ठता होत नाही. नंबर 12. रोज सकाळी नियमितपणे उपाशीपोटी 5 ते 6 काजू बदाम सोबत खाल्ल्याने स्मरणशक्ती व शरीराची कार्यक्षमता वाढण्यास खूपच मदत होते. नंबर 13. इतर केळीच्या तुलनेत भरपूर काळे डाग असलेल्या केळ्यांमध्ये विटॅमिन ई जास्त प्रमाणात असते. अशा केळीचे नियमित सेवन केल्यामुळे दृष्टी सुधारते. त्याच्यामुळे खराब केळी आहे असं अजिबात म्हणू नका. नंबर 14. खोबरेल तेलात कापूर मिसळून तेल कोमट करा आणि या तेलाने नंतर डोक्याला मसाज करा आणि तासाभरानंतर डोके स्वच्छ धुवा. कोंड्याची समस्या आणि केस गळती पूर्णपणे थांबेल. नंबर 15. केसांना दही नियमित लावल्याने केसांचा कोरडेपणा कमी होतो. तसेच केस तुटण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते. त्याच्यामुळे केसांना आणि टाळूला दही लावून अर्धा तास तसेच राहू द्या आणि नंतर अर्ध्या तासानंतर तुम्हाला फरक जाणवेल. हे तुम्ही अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा, तुम्हाला फरक जाणवेल आणि हे तुम्ही आठवड्यातून 2दा किंवा 3दा करू शकता. नंबर 16. दररोज नियमितपणे चेहऱ्यावर बदामाच्या किंवा तिळाच्या तेलाने मसाज केल्यास चेहऱ्यावरील रक्तपुरवठा चांगला होतो. त्याच्यामुळे तुमची त्वचा अधिकच सुंदर, तजेलदार आणि चमकदार होते. नंबर 17. चियाच्या बियांमध्ये दुधापेक्षा 5 पट जास्त कॅल्शियम आणि पालक असतो त्याच्या दुप्पट लोह असते. तसेच याचे नियमितपणे सेवन केल्यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या छान अशी चमक सुद्धा येते. नंबर 18. बेसन आणि हळद खोबरेल तेलामध्ये मिसळून मानेवर, हातापायांवर लावल्यास आणि मालिश केल्यास काळपटपणा कायमचा दूर होतो. नंबर 19. नियमितपणे रोज सकाळी चालायला गेल्यामुळे शरीर मजबूत होते, मधुमेहाचा धोका कमी होतो, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, तसेच वजन सुद्धा नियंत्रित राहते आणि कमी होते. दररोज नियमित सकाळी चालायला जायला पाहिजे.
नंबर 20, जेव्हा तुम्ही चष्मा खरेदी करता त्यावेळेस ब्लू कट लेन्स असलेले चष्मे विकत घ्या, कारण ब्लू कट लेन्स मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या प्रकाशापासून डोळ्याचे संरक्षण करतात. चला तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशा टिप्स तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. अजून तुम्हाला कोणत्या टिप्स हव्या आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.